नमस्कार मित्रांनो. नमस्कार सर. आपल्यासोबत आणखी एक फार्मर आहेत, शेतकरी आहेत आणि तुम्हाला दिसत असेल ते हँडिकॅप्ड आहेत. तर त्यांच्याशी एकदा आपण चर्चा करूया, कारण त्यांनी कालपासून एवढ्या डेडिकेटेडली फार्ममध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करतायत. थेरीमध्ये पण आणि प्रॅक्टिकलमध्ये पण. इथं स्वतः ते प्रॅक्टिकल करतायत, फिरतायत आणि त्याच्यामुळं मला सुद्धा थोडंसं जरा आणखी खूप भारी वाटतंय की आपण व्यवस्थित योग्य डायरेक्शनमध्ये आहोत. तर सर, तुमचं थोडासा परिचय द्या, तुमचं नाव वगैरे. माझं नाव अंकुश गंभीरराव देशमुख आहे. राहणार अंतर देशमुख, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. तसा माझं प्रोफेशन म्हणजे सीएच्या अंडरमध्ये मी काम करतो पहा, अकाउंटंट म्हणून. ओके ओके. आणि नंतर मग साईड काहीतरी शेतीला धरून काहीतरी करावं म्हणून ओके ओके ओके. किती महिन्यापासून तुम्ही हे रिसर्च करता? मी रिसर्च करताय कमी 5 वर्ष झाली. 5 वर्षा अगोदर मी याच्या अगोदर 2 ठिकाणी ट्रेनिंग घेऊन आलेलो. ट्रेनिंग घेतली. ओके ओके. मी दिल्लीला गेलो होतो एक वेळेस ट्रेनिंग करता, एक वेळेस उत्तर प्रदेश आणि एक वेळेस हरियाणा. म्हणजे हरियाणाला भेट द्यायला गेलो होतो एका फार्मला. आणि पण तिथल्यापेक्षा तुमचं मार्गदर्शन सखोल आहे. नॉलेज म्हणजे तुम्हाला भेटल्यामुळं बरंचसं नॉलेज भेटलं पाहिजे, नवीन भेटलं. काही काही ठिकाणी तिथं गोष्टी काही गोष्टी म्हणजे उघड झाल्या नव्हत्या त्यावेळेस. इथं आलो तर बऱ्याचशा गोष्टी उघड झाल्या. रियालिटी नेमकं खरोखर काय काय. तर तसंच माझं. तुम्हाला काय वाटतंय, जे आपण दिल्ली किंवा हरियाणाची ट्रेनिंग आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपली ट्रेनिंग कशी आहे? जबरदस्त, छान आहे. ऍक्च्युअल म्हणजे सर, म्हणजे सर कसं माहिती का, किंवा मुलाखत आहे म्हणून बोलून राहिलो नाही, अशातला भाग मनातून नाही. बोला. ऍक्च्युअल खरोखर खूप फरक आहे. हो. नाही तर मी आता इथून म्हणजे महाराष्ट्रातून दिल्ली गेलो, उत्तर प्रदेशमध्ये गेलो. त्या सरांनी, उत्तर प्रदेश सरांनी बरंच केलं. काय त्यांचं नाव विकास गुप्ता म्हणून. विकास गुप्ताच होता. त्यांच्याकडून बरंचसं भेटलं म्हणा. पण विषय काय माहिती का, त्यावेळेस मी आपल्या भागात ऍक्च्युअल आहे का, तर 1-2 व्हिडिओ फक्त बरेच भेटायचे. काय आता नाव घेणं योग्य नाही. नाव घेऊ नका. नाव घेणं योग्य नाही की त्यांचे पाहिले मी एवढे. पण ते त्यांचं सांगणं वेगळं, यांचं सांगणं वेगळं येत जाईल. म्हणजे फरक काय आहे बुवा. नंतर मग मी तुमचा 1-2 व्हिडिओ पाहिला होता. आणि मग 1-2 वेळेस तुम्हाला मी कॉल बी केला की सर असं आहे, मला यायचं आहे पा. आणि मी मदत माझं काम बी चालू केलं. म्हणजे शेड कन्स्ट्रक्शन चालू आहे माझं. त्या हिशोबाने म्हटलं मग पहिले जाऊन फायनल करायच्या अगोदर यांचं मार्गदर्शन घेऊ आपण. त्या हिशोबानं तुम्हाला भेट दिली. बरोबर. तर खूप म्हणजे डेडिकेटली तुम्ही काम करताय, खूप चांगलं वाटलं मला. अजून तुम्हाला ह्या ट्रेनिंग बद्दल नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगायचं, म्हणजे जे लोकांना हे फार्म करायचंय? नाही, मला म्हणायचं की कन्स्ट्रक्शन किंवा तुम्ही स्टार्टअप कोणत्या गोष्टीचं करायला, तो सुरुवातीला मार्गदर्शन घेणं, तज्ञ माणसाचं मार्गदर्शन घेणं खूप जरुरी आहे. तो वयानं तुमच्यापेक्षा लहान असेल किंवा मोठा असेल, तो विषय मॅटर करत नाही या ठिकाणी. या ठिकाणी तज्ञ माणसाचा सल्ला घेणं जरुरी आहे. आता उदाहरण समजा की आता तुमच्या माझ्या वयात फरक आहे, मला म्हणजे आहेच फरक आहे. पण प्रत्यक्ष येऊन किंवा आपण सरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि नंतर सुरुवात करावं. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पण सांगतो मी, आपल्याकडे ट्रेनिंग मध्ये 2 क्लास 1 अधिकारी आलेले आहेत, जे की वेटरनरी डॉक्टर आहेत. देशमुख सरांनी ते त्यांचं नाव माहित तुम्हाला? नागरे साहेब. नागरे साहेब. तर 2 जण पण वेटरनरी डॉक्टर आहेत आणि क्लास 1 अधिकारी आहेत. आणि ते पण डेडिकेटेडली ट्रेनिंग साठी स्वतःहून आलेले ट्रेनिंग करतात. ते आता माझ्या म्हणजे आमचं गाव आणि त्यांचं गाव जवळ आहे. देशमुख सर आहेत की नाही, त्यात आमचा विषय झाला, म्हणजे परिचय झाला. आणि त्यांनी आपल्याकडून ऑक्टोबर मध्ये फिमेल घेऊन गेले, ते 20. आणि ते 20 मध्ये त्यांच्या प्रेग्नेंट झाल्या. आणि ते परत आमच्याकडे आता त्यांचे डिलिव्हरी पिल्ल वगैरे येणार आहेत, तर ते परत ट्रेनिंग साठी आले. बरोबर. आणि डेडिकेटेडली काम करतात. सर मार्गदर्शन जरुरी आहे. माझं कोणाचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कोणताही बिझनेस करू नये. आणि नवीन कोणाला करायचा बी असला तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन एकदा तुम्हाला भेटावं, तुमचा टाइम घ्यावं, नंतर चालू करावं. तर भेटायसाठी तुम्ही कधी येऊ शकता, त्याची काही फीस वगैरे नाहीये. तुम्ही भेटा, बोला, आणि तुम्हाला प्रशिक्षण ज्यावेळेस घ्यायचं त्यावेळेस प्रशिक्षणाला जॉईन करा. कारण प्रशिक्षण घेतल्याशिवाय हा बिझनेस तरी करायचा नाही. आणि भरपूर माझ्याकडं IT सेक्टर मधले लोक येतात, IT मध्ये, याच्यामध्ये बरेचसे, कारण हे जॉब सिक्युअर नाहीये त्यांचा.
आणि त्यामुळे त्यांना काहीतरी बाबा काहीतरी एक पाठबळ पाठीमागे करायचं का नाही कारण हा इच्छा असते माणसाची इच्छा असते. जे हा. मनात सुप्त इच्छा असते की आपण हे बी करायला पाहिजे हा, होतं. हा, हा, हा. पण एक ठराविक या लाईन मध्ये गेल्या हा, किंवा हा, एका हा. मार्गाने गेल्यामुळं हा, हा, हे हा. सुटून जाते. मग टाइम आल्यानंतर माणसाला वाटतं नाही आपण याला बी थोडाफार टाइम द्यावा. बरोबर. मनात आहे ना माझ्या मनात आहे ना की ही माझी करायची इच्छा आहे बा. हा, हा, हा. पण ठराविक काही करणार मला करता येत नाही. जर टाइम भेटल्यानंतर मग करायला काय हरकत आहे. हा. मार्गदर्शन घ्यायचं, ट्रेनिंग घ्यायचं आणि करायचं. हम्म, हम्म, हम्म. बरं तुमचं जे आता बघितलं आपण फिजिकल व्हॅल्यूज बघितलं हँडिकॅप्ट आहात तर तुम्हाला वाटतंय का हे बिझनेस तुम्ही करू शकता 100% काही अडचण येणार का नाही? मला काही अडचण येणार नाही. मला फक्त याच्यातलं मला स्वतःला नाही तुम्ही जर नॉलेज अॅनिमल हँडल केले हा. अॅनिमल स्वतः तुम्ही बघितले हे हा, हा. केले तर तुम्हाला वाटतं का ते नाही. अॅनिमल परेशान करतील नाही तुम्हाला नाही पळाय नाही वगैरे नाही लावतील काहीच नाही 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 काहीच नाही. हा. मी याच्या अगोदर तुला काय म्हटलं बोलतात आता की मी 2-3 मी ऍक्च्युअली तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही की मी हा, फिरून आलो काय हा, ट्रेनिंग हा, हा, हा. पण मी ह्या साऱ्या गोष्टीतून आलोय सुरुवातीला. बरोबर, हा बरोबर. 8-8 दिवस राहून आलो करून हा, हा, म्हणजे हा. मला मी म्हणजे व्यक्तिशः नाही केलं. हा, 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 हा. पण करताना पहिला हजर राहिलो आणि मी आता बी करणार हा, हा, हा. तर मी दुसऱ्याचं सहकार्य घेऊनच करणार बरोबर, किंवा बरोबर. 2 पण माणसं तुम्ही ठेवून स्वतः करणार. तुमचं ओनर इन्व्हॉल्वमेंट तुमचं हा असणार राहणार. बरोबर मी स्वतः 24 तास तिथं हजर राहणार. बरोबर प्रत्येक बरोबर. गोष्टीला मी हजर राहणार. बरोबर खाद्याच्या वेळेस, धुता वेळेस, हम्म. मेडिकल देता वेळेस काळजी मी मार्गदर्शन करणार. बरोबर तेव्हा बरोबर. समोरचा करेल तो. बरोबर हा. खूपच इन्स्पायरेशन आहे सर तुमचं आणि हा व्हिडिओ भरपूर लोक बघतील आणि त्यांना पण तुम्ही इन्स्पायर कराल काय आणि हरकत ते नाही. लोक सुद्धा हा उद्योग करण्यासाठी याच्यामध्ये सरसावतील. खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद. भेटूया परत काय आपण हरकत नाही. चला